नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। हे ऋतू रंगीबिरंगी, हवा मधुर आणि सृष्टीच्या उत्सवाचा असतो। पण हा दिवस फक्त ऋतू बदलणारा नाही, एक अद्भुत आणि रहस्यमय जन्मकथेचा साक्षीदार आहे। ही कथा आहे ज्ञान, कले आणि संगीताच्या देवता म्हणजेच माँ सरस्वती यांच्या अवताराची। सुरुवात आहे सृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळाची। भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली। प्राणी आले, वनस्पती आले, नद्या, पर्वत, आकाश सर्व काही तयार झाले। पण काहीतरी मोठे कमी होते। एक विचित्र शांतता पसरली होती। सर्व सजीव निर्जीव पदार्थासारखे होते। त्यांच्यात कोणतीही ओळख नव्हती, बोलण्याची कला नव्हती, गाण्याची लय नव्हती, विचार करण्याची शक्ती नव्हती। ब्रह्मदेव अत्यंत चिंतित झाले। हे सर्व सृष्टी निर्जीवच राहिली तर मग काय झालं? ब्रह्मदेवाने एक उपाय शोधला। त्यांनी आपण निर्माण केलेल्या सर्व तत्वांमधून म्हणजेच वायू, अग्नी, जल, आकाश आणि पृथ्वी एक तेजस्वी दिव्य शक्ती एकत्रित केली आणि मग एक अलौकिक प्रकाश पसरला। होय, तो प्रकाशात एक स्त्री स्वरूपात परिवर्तित झाला। तिच्या 4 हातात विणा, पुस्तक, अक्षमाळा आणि वरदमुद्रा होती। तिच्या अस्तित्वातूनच एक मधुर अपूर्व नाद सृष्टीला पसरला। ही होती देवी सरस्वती, वाग्णे देवता, ज्ञानाची अधिष्ठात्री। हे पहा, सरस्वती मातेच्या विणांच्या तारांनी, तिच्या ज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण सृष्टीवर काय चमत्कार घडला। शांतता संपून एक सुरेल, सजीव, संवादी एक जग निर्माण झालं। ब्रह्मदेवांना अतुल्य आनंद झाला। त्यांनी तिला सरस्वती नाव दिले। सरस म्हणजे सार, सत्व आणि वती म्हणजेच ज्याच्याकडे आहे अशी, ज्याच्याकडे सर्व सार, तत्वाचा, ज्ञानाचा आणि सुरांचा वास आहे ती। आणि मित्रांनो, हा जन्म झाला तो दिवस होता माघ महिन्याच्या शुक्ल पंचमीचा। हवा मधुर होती, वसंत ऋतूची सुरुवात होती, म्हणून या दिवसाला वसंत पंचमी असे म्हणतात। आणि हाच देवी सरस्वती यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। आजही आपण हा दिवस कसा साजरा करतो? पिवळा रंग, ज्ञान, उत्साह आणि वसंताचे प्रतीक। पिवळे फूल, पिवळे वस्त्र, लहान मुलांना पहिले अक्षर शिकवले जाते। हरि ओम लिहिताना किंवा ओम चित्रित करताना माणसे वाद्ये, पुस्तके, लेखणी यांची पूजा करतात, कारण ही सर्व साधने आहेत ज्ञानाची आणि ज्ञान हाच खरा देव। पण सरस्वती मातेची कथा फक्त पौराणिक गोष्ट नाही, ती आपल्याला आयुष्याची एक सूत्रे देते। ती आपल्याला सांगते की ज्ञान ही एकमेव अशी शक्ती आहे जी अंधार दूर करते, भेदभाव मिटवते आणि आपल्याला खऱ्या अर्थाने सजीव बनवते। फक्त श्वास घेणे, जिवंत राहणे नाही, तर विचार करणे, निर्माण करणे आणि गाणे आणि समजून घेणे हाच खरा जीवनाचा आनंद आहे। तिची विणा आपल्या मनाची तार सुरावर आणण्याचे प्रतीक आहे। तिचे पुस्तक आपल्या जिज्ञासेचे प्रतीक आहे। तिची अक्षमाळा मंत्र आणि भाषेच्या शक्तीचे प्रतीक आहे। म्हणूनच मित्रांनो, ही वसंत पंचमी फक्त एक उत्सव न ठरवता तो एक प्रेरणेचा दिवस करूया। ज्ञानाचा, सर्वशीलतेचा आणि सुरेल जीवनाचा आदर करण्याचा दिवस। आपल्या आत जी सर्जनशील ऊर्जा आहे त्या सरस्वती शक्तीला वंदन करण्याचा दिवस। माँ सरस्वती आपल्या सर्वांच्या मनात ज्ञानाचा, कलेचा आणि संगीताचा वर्षाव करो। आपले मन निर्मळ आणि बुद्धी तीक्ष्ण करो। विद्ये समावर्ते, प्रज्ञे परावराज्ञे। सर्वांना पुन्हा एकदा वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास हे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माँ सरस्वती हे टाईप करायला विसरू नका। आणि हो, असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्री कृष्ण।